नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आज 1 ऑगस्ट आणि आज आहे लोकमान्य टिळक पुण्यदिन। तर गंमत अशी की माझी भाची काल आमच्याकडे आलेली। झालं असं की काल आमच्याकडे खूप पाऊस होता, खूप म्हणजे खूप लिमिटच्या बाहेर। आणि माझ्या भावाची मुलं खूप भिजलेली पावसात आणि अशी थरथर कापत होती आणि शाळेत गेली तर मुलंही आली नव्हती। म्हणून शाळेपासून माझं घर जवळ आहे म्हणून माझ्याकडे येऊन थांबली। मग काय झालं, थोडाफार त्यांना खाऊ दिला खायला आणि त्यांना बसवलं, टीव्ही लावून टीव्ही बघत बसली। कारण त्यांचा पप्पा दुपारी त्यांना न्यायला येणार होता, मग ती दुपारी जाणार होती। मग बसली आणि लहान छोटी आहेत त्यामुळे इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी केल्या। तर तिने मला सांगितलं की मी भाषण तयार केलेलं आहे आत्या, उद्या आमच्या शाळेत कार्यक्रम आहे आणि तिथं मी भाषण करणार आहे। इयत्ता 3री मध्ये शिकते ती, आत्ता 8 वर्षाची आहे। आणि तिने भाषण म्हणजे असं वाचलं, स्वतःच यूट्यूबवरून म्हणजे जाऊन सगळी माहिती घेतली तिनं स्वतः आणि तिनं तयार केलेलं आहे भाषण। तर मी तिला सांगितलं की भाषण असं करतेस तर मला बोलून तर दाखवशील का? तर म्हणली थोडं मला लक्षात येत नाही, तर मी वाचून दाखवू का? म्हटलं हो चालेल। तर तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर बघा तिने कसं भाषण केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव रोमाना आहे। आज मी आपल्या समोर थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांच्याविषयी 4 शब्द बोलणार आहे। ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। लोकमान्य टिळक हे एक महान क्रांतिकारक होते। लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला। त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवून राहणार अशी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवून राहणार अशी शपथ घेतली। त्यांनी एक मराठा ही वृत्तपत्र सुरू केली आणि त्यांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली। त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध प्रखर लढा दिला। त्यांचे